वक्फ सुधारणा कायदा मंजूर होऊ देणार नाही अशी घोषणा करणारे उद्धव ठाकरे हे केवळ खुर्चीसाठी राजकारण करत असल्याची घाणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. लोकसभेत फेक नरेटिव्ह मिळवलेली मुस्लिम मतं येत्या निवडणुकीत कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाचं समर्थन करत असून त्यांच्या या भूमिकेनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न निर्माण झालाय. यामध्ये काँग्रेस उबाटाच्या नावाला पाठिंबा देत नाही. मग अशा भूमिकेमुळे काँग्रेस त्यांच्या नावाला पाठिंबा देईल या स्वार्थी उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका घेतल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. उबाटाच्या या भूमिकेनं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या असतील. याकरिता हा हिंदुत्ववादी पक्ष उभा केला का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडला असेल. केवळ खुर्चीकरिता आणि खुर्चीच्या राजकारणाकरिता अशा प्रकारची वक्तव्य ठाकरे करत आहेत अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. वक्फ बोर्डाला बरखास्त करायला हवं. जिथे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे अशा ठिकाणच्या जमिनी ताब्यात घ्यायला हव्यात अशी जाहीर भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती असं म्हस्के यांनी सांगितलं. परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाचं समर्थन करून बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केलाय. गोरगरीब मुस्लिम बंधू भगिनींना न्याय मिळवण्यासाठी वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचं विधेयक संसदेत आणण्यात आले. परंतु केवळ मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत जे काही मतदान केलं आणि आता ते आपल्या विरोधात जाईल या भीतीनं उबाटानं अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. उबाटांच्या बदलत्या भूमिकेकडे लक्ष देऊन त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवावी असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी मतदारांना केले. देणार नाही म्हणून आज जी घोषणा जनाब उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे यामागचं कारण आज शुक्रवार आहे, जुम्मा आहे आणि आज या जुम्म्याच्या दिवशी प्रत्येक मशिदी आणि धर्मस्थळांमधून त्यांनी केलेली घोषणा लोकांना ऐकवली जाणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, काँग्रेस याकरिता त्यांच्या नावाला पाठिंबा देत नाही अशा पद्धतीने घोषणा करून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील या एकमेव स्वार्थी उद्देशामुळे आज उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. मला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वर्गात काय बोलत असेल वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे. अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसंच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानलेत. सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या आणि 29 किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात 22 स्थानकं आहेत. या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत आणि साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहे. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ अंदाजे 6.47 लाख प्रवाशांना मिळणार आहे.
छायाचित्रकारांनी टिपलेलं विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाली आहे। जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी पुढील 4 दिवसात हे प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी केलं। यावेळी आमदार निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिनल पालांडे, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच निलेश पानमंद, विभव बिरवटकर, प्रफुल्ल गांगुर्डे, अनुपमा गुंडे, विकास काटे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर आदी पदाधिकारी तसंच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशीही उपस्थित होते। या उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं। जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं सलग दुसऱ्या वर्षी देश पातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आले। ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते। धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे यांनी रुजवलेली ही संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे। त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जात आहेत। ठाणे शहर दैनिक पत्रकार संघानंही हा चांगला उपक्रम हाती घेतलाय। या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्या। छायाचित्र काढायला मेहनत लागते, नेमका क्षण टिपणं हे कौशल्य आहे। त्याचंच प्रत्यंतर आज पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आलं। छायाचित्रकारांना व्यवसायाचं संरक्षण मिळावं यासाठी महापालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केली। छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले। स्पर्धा घेण्यात आली आहे, त्याला देशभरातून चांगला प्रतिसादही लाभलाय। आता नागरिकांनी ही कला प्रत्यक्ष भेटून देऊन पाहावी असं आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी यावेळी केलं। या निमित्तानं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे 3 गट होते। शिवाय महाविद्यालयीन गटही होता। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता होणार आहे। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आजपासून मंगळवारी 20 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 9 या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुलं आहे। मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केले आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये। या इव्हेंटला, या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पाठवले आहेत। त्या फोटोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत। वाईल्ड लाईफ आहे, इव्हेंट्स आहे, मॅरेज आहे, वेडिंग आहे, पुन्हा रिफ्लेक्शन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत। एक आपल्या देश पातळीवर फोटोग्राफी आहे, आपल्या राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे। त्याचबरोबर जे 65 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे। त्याला देखील प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदयोन्मुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक शिकण्याची संधी दिलेली आहे। तर त्या संधीचा या फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा, त्यांनी येऊन हे प्रदर्शन बघावं। वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। एक जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती। या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 3,376 नमुना क्रमांक 6चे अर्ज प्राप्त झालेत। मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 114 तर तपशील दुरुस्तीसाठी 583 अर्ज प्राप्त झालेत। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट रोजी देखील विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण करणं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं। त्या अनुषंगानं 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीत विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच ठाणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत। 30 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे। सर्व पात्र नागरिकांनी आपली नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे तसंच सर्व मतदारांनी आपले आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची आणि त्याची नोंद अचूक असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केले। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारलाय। ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 300 निवासी डॉक्टर्स या संपात सहभागी झालेत। कठोर ॲक्ट आणला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे। संपाच्या 4थ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्यानं रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर यांचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण वाढलाय। निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही। सध्या कळवा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात 2130 रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडतोय। याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आले। दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या। त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होते। आज याविषयी छत्रपती शिवाजी रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं डॉक्टर्स या मोर्चात सहभागी झाले होते। याविषयी IMAचे ठाणे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। कलकत्त्यामध्ये झालेला निषेधार्थ काय सांगाल आपण याबाबत? कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आतापर्यंत डॉक्टरवरती हल्ले व्हायचे आणि इंज्युअर व्हायचं। तुम्ही बरेचसे फोटो बघितले असेल, रक्तबंबाळ झालेले डॉक्टर, परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे। नुसता हल्ला नाही झाला तर रेप सुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 200-300चा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो क्राईम सीन सुद्धा व्हँडलाइज केलेला आहे, जेणेकरून काहीही एव्हिडन्स मिळणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशन जी जगातली सर्वात मोठी NGO आहे, ज्याचे 4 लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे सगळे असोसिएशन सोबत आलेले आहेत। संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचा एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे। 1700 ब्रांचेस आहेत, 4 लाख डॉक्टर्स आहेत। आज आम्ही 24 आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्यात। नो ऑपरेशन, नो OPD, नो ऍडमिशन पेशंट एक्सेप्ट डायर इमर्जन्सी।